तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींच्या भीतीतून अजितदादांच्या अपघाताचा कट आखला गेला असावा अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या गटाचा यामागे हात असू शकतो असाही संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय। बघूयात या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांनी काय म्हटलेलं आहे। की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे। मला तर असं वाटतं की रोहित पवार यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा धागा पकडत रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून धक्कादायक आरोप केलाय। विलिनीकरणाच्या भीतीतून अजित पवारांच्या अपघाताचा कट आखला गेला का असा गंभीर सवाल रोहित पवारांनी केला। विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या गटाचा यामागे हात असू शकतो असाही आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलाय। दरम्यान रोहित पवारांच्या या संशयानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती, त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष आहे, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केल्यानंतर ट्रोल केलं जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजपच्या लोकांकडनं ट्रोलिंग होत आहे असा आरोपही रोहित पवारांनी केलाय। मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना। मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? आम्हाला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का? त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंका आणि भाजपवर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेत्यांनी देखील रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं। रोहित पवार सरणावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत असा हल्लाबोल विखे पाटलांनी केला। तर रोहित पवारांना शंका असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करावी असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे। माझी रोहित पवारांना या निमित्तानं सूचना आहे की त्यांनी आता हे सगळे आरोप करणं असे त्या भानगडी धंदे बंद करावे। त्यांनी आता कुटुंबावर दुःख जागा झालेला आहे, चौकशी अंती जे काही होईल ते पुढे येईलच ना, त्याच्यामध्ये राजकारण कसा करता तुम्ही? रोहित पवारांना काही जर शंका असतील ते प्रेझेंटेशन करणं ठीक आहे, त्यांना त्यांचा योग्य काय निर्णय ते करतील, पण माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्यांना पूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या शंका काय त्या ठिकाणी देऊन ठीक आहे, त्यांना असं वाटतं की प्रेझेंटेशन करूनच न्याय मिळाला असेल तर प्रेझेंटेशन करतायत, पण याच्याबद्दलची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतली आहे, केंद्राने घेतली आहे, राज्याने घेतली आहे, दोन्ही सरकारने घेतली आहे। भाजप नेते नवनाथ बन यांनी देखील रोहित पवारांवर टीका केली आहे। रोहित पवारांनी संजय राऊतांना गुरु मानलंय, ते राऊतांकडनं मार्गदर्शन घेतायत असा टोला नवनाथ बन यांनी लगावला। रोहित पवारांकडे नवे मुद्दे नाहीत, तेच मुद्दे ते पुन्हा पुन्हा मांडतायत असंही बन यांनी म्हटलंय। संजय राऊत आणि रोहित पवारांनी रोज भेट घेतली पाहिजे। मला तर असं वाटतं की रोहित पवार यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय की रोज कशा पद्धतीनं मुद्दे नसताना पत्रकार परिषद घ्यायची, जनतेची दिशाभूल करायची,
यासाठी संजय राऊत नावाचा भोंगा रोज सकाळी बडबड करतो. आता रोहित पवाराच्या रूपानं रोहित पवार यांच्या माध्यमातून एक दुसरा भोंगा तयार झालाय की जो रोज उठतो आणि मुद्दे नसताना देखील तेच मुद्दे मांडून पत्रकार परिषद घेतो. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अजित पवारांसोबत अनेकदा बैठका झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. मात्र राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला काही लोकांचा विरोध होता, त्यामुळेच दादांचा घातपात झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.